शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दातील कमळाबाई म्हणजे भारतीय जनता पक्ष यांनी महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांना आपल्या दावणीला बांधलेलं आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या निमित्ताने. आता आज सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पात्र अपात्र आमदारांविषयी राहुल नार्वेकर यांनी निर्णय घ्यावा तो 15 फेब्रुवारी पर्यंत एवढी मुदत वाढवून दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की ज्या महाशक्तीच्या आशीर्वादामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसलेले आहेत, तर अजित पवार यांनी भाजपचं हे जे दुहीचं फोडाफोडीचं जे राजकारण आहे त्याला यशवंतराव चव्हाणांनी जसं बेरजेचं राजकारण केलं होतं तसं भाजप करतंय, असं त्यांनी थेट वक्तव्य आज एका मुलाखतीमध्ये केलेलं आहे. तर राजकारणाच्या या जुगारामध्ये कोण हारतंय कोण जिंकतंय यापेक्षा लोकांना काय वाटतंय हे अधिक महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आपण पाहिलं की राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला एकनाथ शिंदे यांच्या बाजूने, त्यानंतर तसाच निर्णय ते अजित पवारांच्या बाजूने देतील हेच बोललं जातं. आणि ते कसं खरं आहे यासाठी राहुल नार्वेकर यांनी एक ते ट्रिब्युनलचे प्रमुख म्हणून, न्यायाधीश म्हणून त्यांनी त्यांचं आपलं काम व्यवस्थित चालवलेलं आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. ते रामशास्त्री नाहीत तर दामशास्त्री प्रभूने आहेत अशी टीका त्यांच्यावर होतीये. मग हे सगळं खोके सरकार, अमुक सरकार, हे सगळी जी टीका होतीये ती आता वेगळ्याच दिशेने नेण्यासाठी महायुतीचं म्हणजे हे ट्रिपल इंजिनचं सरकार, नरेंद्र मोदी हे कसे विकास पुरुष आहेत, विश्वगुरु कसे आहेत आणि त्यांनी भारताला तिसरी महासत्ता करण्याचं कसं ठरवलेलं आहे, तसं महाराष्ट्राला देखील महासत्ता देशामध्ये कसं प्रथम क्रमांकाचं राज्य, $1 ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपण नेलं पाहिजे अशी भाषा सध्या वापरली जाते. इकडे तत्वांचं काय होतं, मुळातच कूटनीती आहे. राजकारण म्हणजे कूटनीती. मग देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने हे दोन्ही पक्षाचे कार्यक्रम केले एक आळीपाळी, तर त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि आता त्यांची काय गोची झालेली आहे आपण नंतर बघूया. परंतु आज राहुल नार्वेकर यांनी आपण कमळाबाईशी किती प्रामाणिक आहोत हे दाखवण्याचा पुन्हा एक उदाहरण त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. 31 ऑक्टोबरला ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना असे निर्देश दिले होते, आदेश दिला होता की तुम्ही राष्ट्रवादीच्या आमदारांसंबंधीचा निर्णय 31 जानेवारीच्या आत घ्या. आता तत्पूर्वी राहुल नार्वेकर यांनी अजून एक खेळी खेळली. त्यांनी काय खेळलं, त्यांनी आपलं मुदतवाढ, सुनावणी माझं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून झालेलं आहे तरी मला निकाल तो लिहिण्यासाठी, त्याच्यावर विचार करण्यासाठी वेळ पाहिजे, म्हणून आम्हाला अजून 3 आठवड्यांचा वेळ द्या अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी लक्षात घेऊन आता त्यांना 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे. म्हणजे आता 15 फेब्रुवारीला निकाल राहुल नार्वेकर यांना द्यावा लागणार आहे. आता ते पुन्हा काही नवीन मुदत मागतात काय हे अजून वेगळा प्रश्न आहे. परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानुसार त्यांना ती कारवाई करावी लागणार आहे, त्यांना तो निकाल द्यावा लागणार आहे. मग आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रकरणामध्ये दिलेला निर्णय म्हणजे आता एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने महाशक्तीच्या आशीर्वादाने म्हणा, त्यांना पक्षचिन्ह धनुष्यबाण दिलेलं आणि शिवसेना नाव दिलेलं आणि उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये मशाल दिले. अशा परिस्थितीमध्ये राहुल नार्वेकर यांना आपला निर्णय घोषित करणं अतिशय सोपं गेलं. मग पक्षांतर बंदीच्या कायद्याचं काय झालं, प्रतोद काय, अमुक काय, पक्षफूट काय, याच्यावर खूप त्यांनी त्याचं समर्थन केलेलं. म्हणजे ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालय म्हणून मोठी महापत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर लगेच राहुल नार्वेकर एखाद्या नेत्यासारखे, म्हणजे ते आपण ट्रिब्युनलचे प्रमुख आहोत, लवादाचे प्रमुख आहोत, विधानसभेचे सभापती आहोत, आपण निष्पक्ष असं पद अधिकारी आहोत हे विसरून त्यांनी तो खुलासा करून टाकलेला. आता म्हणजे काय आहे की आता मग
आता राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की निवडणूक आयोगाने अजून शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि शरद पवार यांच्याच कडे घड्याळ हे चिन्ह राहायला पाहिजे असा काही निर्णय दिलेला नाही. आणि अजित पवार यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे जर आपण मतांची संख्या मोजली तर अजित पवारांचाच त्या घड्याळ चिन्हावर अधिकार आहे आणि अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं काही निवडणूक आयोगाने अजून निकाल त्या संबंधित दिलेला नाही. त्यांनी तर लटकवून ठेवलेला आहे. आता एरवी कसं आहे, त्यांनी कधी निर्णय द्यायचा यांना त्यांना जसे वरून आदेश येतील त्याप्रमाणे निवडणूक आयोग वागतो अशी वारंवार टीका केली जाते आणि ते त्याच्यामध्ये सत्य आहे असं दिसतंय. मग आता ज्या वेळेला राहुल नार्वेकर ह्याचं अजून काही मुदत मागतात आहे त्याचाच अर्थ असा आहे की आधी निवडणूक आयोगाला सांगून द्या की अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि घड्याळ हे चिन्ह या अजित पवार गटालाच आम्हाला द्यायचं आहे आणि मग शरद पवारांच्या हाती काय द्यायचं आहे पुढं, नुसते काटे द्यायचे आहेत का आकडे द्यायचे आहेत हे निवडणूक आयोग सांगेल. मग त्याच्यानंतर आपल्याला आपला निर्णय देणं हे अधिक सोपं जाईल आणि आपल्याला निर्णय कोणाच्या बाजूने द्यायचा आहे तर तो अजितदादा पवार यांच्याच बाजूने आपल्याला द्यायचा आहे. आपल्या डोक्यावर काही ओझ आहे, आपल्या मानेवर काही कुठली दबावाची तलवार आहे हे सगळं लक्षात घेऊन राहुल नार्वेकर आपलं कर्तव्य पार पाडण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. आता आज ज्या वेळेला अजितदादा पवार यांची प्रगट मुलाखत पत्रकारांच्या वतीने घेतली जात होती, अभिनेते गिरीश कुलकर्णी हे मुलाखत घेत होते आणि त्यांनी हसत खेळत ती मुलाखत घेतली. तितक्याच दिलदारपणाने पूर्ण मुलाखत अजितदादा पवार यांनी ती दिली. मग ते बोलत असताना ओघाने तो प्रश्न येणारच होता. काय प्रश्न होता की भाजप किंवा सध्या जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे मग ते कसं ते भाजप करत आहे वगैरे असं ते प्रश्न विचारला. मग अजितदादा पवार यांना एकदम लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आठवण झाली. मग त्यांनी ते उदाहरण सांगितलं, हे बघा हे राजकारणामध्ये असं होतच असतं, बेरजेचं राजकारण करावं लागतं. मग त्यांनी यशवंत नीतीचा हवाला दिला. शेकाप शेतकरी कामगार पक्ष त्यावेळेला कसा जोरात होता, ते अभ्यासपूर्ण भाषण करणारे त्यांचे कसे नेते होते. मग यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं की तुम्ही त्या बाकावर बसण्यापेक्षा आमच्या बाकावर येऊन हे तुमचं विद्वत्ता म्हणा किंवा त्याचा उपयोग लोकांना झाला पाहिजे म्हणून आमच्याकडे या असं बोलून काय केलं, शेकापाला गुंडाळलं ते. मग आज काय नाम मात्र कुठेतरी सांगोला वगैरे या सांगली इकडं तिकडं कोल्हापूर या काही 4-2 ठिकाणी तो पक्ष तुरळक प्रमाणात आहे असं अजितदादा पवार यांनी सांगितलं. थोडक्यामध्ये काय केलं त्यांनी की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या त्या कृतीचं थेटपणे समर्थन केलं आणि पुढे काही त्यांनी त्याच्यावर जास्त काही भाष्य केलं. परंतु दुसरीकडे असं आहे की त्यांना जो मूळ प्रश्न विचारला त्याच्या आधी गिरीश कुलकर्णींनी तो असा होता की हे ईडी वगैरेच्या यंत्रणांचा दुरुपयोग होतो वगैरे, तर त्यावेळेला अजितदादा पवार यांनी फार चाणक्यपणे उत्तर दिलं. ते म्हटले की प्रत्येक संस्थेला हा स्वायत्तता दिलेली असते, ऑटोनॉमस, त्या अधिकारात ते काम करू शकतात. जसं म्हणे मी आता अर्थमंत्री आहे त्याच्यामुळं जीएसटी कर कुणी चुकवतोय का, मग त्या आयुक्ताचं ते काम असतं, कुणी चुकवत असेल तर मी त्याला सांगितलेलं आहे की कोण कुणाचं आहे याची पर्वा न करता तुम्ही तुमचं काम करत राहा. तसंच पंतप्रधान म्हणजे इंटू ब्रॅकेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या ईडी सीबीआय नंतर तुमचं हे IT या डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे अधिकार वापरा. बरं आता तो जो मूळ प्रश्न आहे याला जोडून की तुम्ही विरोधकांवरच का, याच्यावर मात्र काही त्यांनी भाष्य केलेलं नाहीये. म्हणजे याच्यात सगळं आलेलं आहे. जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जाहीरपणे अजितदादा पवार यांचा सहकार घोटाळा सिंचन घोटाळा याच्यावर जे भाष्य केलं होतं, ये मोदी की गॅरंटी हम उनको जेल में डालेंगे, आणि शेवटी काय केलं त्यांनी की आपल्या लोकसभा निवडणुकीचं जे मिशन आहे 45 यासाठी त्यांनी काय केलं, अजितदादा पवार यांच्या हातात अर्थमंत्री पदाच्या चाव्या ठेवून दिल्या. तर हे असं राजकारण लोकांना पटलेलं नाही. मग हे लोकांना, जसं आपण सुरुवातीला म्हटलं की लोकांना काय पटतं आणि लोकांच्या मनात काय आहे याचा विचार न करता जे राजकारण केलं जातं ते राजकारण कुठला आदर्श निर्माण करत आहे.
भला आता जसं देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं की ही कशी आहे की ही कूटनीती आहे, राजकारणामध्ये क्षम्य असतं सगळं, आणि आम्ही काही संन्याशाची वस्त्र घालून काही राजकारण करत नाही, त्याच्यामुळे हे असं मान्य करून टाक, असं थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तशीच सत्ता सध्या महायुतीची चालू आहे. तर बघूयात आता याच्यानंतर काय होतंय. राहुल नार्वेकर यांच्या नशिबाने निवडणूक आयोग काय निकाल देत आहे. अजित पवारांकडे घड्याळ देत आहे, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करत आहे, आणि मग त्यांना त्यांची वाट सोपी करत आहे का. जर आश्चर्य घडलं तर निवडणूक आयोग शरद पवारांचाच पक्ष आहे हे सांगतं. हेच आता बघायचंय. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.